आणि आताची मोठी बातमी समोर येते। मुंबईतली शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवरनं आता वाहतूक सुरू झालेली आहे। ठीक 8 वाजता ही वाहतूक सुरू झाली आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं उद्घाटन झालं होतं आणि आपण बघतोय आज सकाळी 8 वाजल्यापासून अटल सेतू हा सुरू झालेला आहे। आपण अधिक माहिती घेणार आहोत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, जसा हा ब्रिज सुरू झालेला आहे चांगलीच वर्दळ ही हळूहळू वाढताना पाहायला मिळत असेल। नक्कीच प्रज्ञा, आपण जर काल पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण जे आहे ते काल झालेलं आहे। 2018 साली या अटल सेतूचं काम जे आहे ते काम सुरू होतं आणि काल लोकार्पण झालेलं आहे। तर आपण जर पाहायला गेलं तर आज जो आहे ते सकाळी 8 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी हा अटल सेतूचं जो प्रवासासाठी जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता जे आहे ते या ठिकाणाहूनच प्रवास जो आहे तो प्रवाशांचा सुरू झालेला आहे। आपण या ठिकाणी 2 रस्ते असलेले पाहायला मिळतात। एक जो फ्रीवे आहे तो चेंबूरच्या दिशेने जातोय, तरच हा अटल सेतू जो आहे तो नवी मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास नवी मुंबईला उरणला आणि नावाशेवाला जायला 1.5 ते 2 तासांचं अंतर लागायचं ते केवळ अर्ध्या तासामध्ये शक्य होणार आहे आणि त्या मोठा प्रतिसाद जो आहे तो पहिल्याच दिवशी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर आज सकाळी 8 वाजता जो आहे तो हा ब्रिज जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि चांगला प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद या ठिकाणी मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण 3 ठिकाणी जे आहे ते हा कनेक्ट जो आहे तो अटल सेतू झालेला आहे। एक शिवडी, एक वडाळा आणि तिसरा जो आहे तो फ्रीवेच्या म्हणजे सीएसटीच्या दिशेने येणारे लोक जे आहेत ते या ठिकाणाहून कनेक्ट होताना पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आनंद घेताना देखील पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, आणि याचा फायदा अनेकांना होतोय हे वेगळं सांगण्याची गरज नाही। केवळ 15 मिनिटातच आपण बघतोय जोरदार वाहतूक जी आहे ती इथून सुरू झालेली आहे।